5:45 झालेत आणि मला नाही माहिती मला काय चूल मचले आणि मी घराच्या बाहेर निघालो आहे. म्हणजे मी झोपलोच नाही ॲक्च्युली त्यामुळे. आणि मला असं वाटलं की चला जरा फेरफटका मारून येऊ. सनराईज बघायची इच्छा आहे मला म्हणून. पण मला नाही माहिती मी नक्की कुठे जाणार आहे. माझ्याकडे गाडी आहे, आय मीन लकीची लालपरी जी मी दाखवलेली ब्लॉगमध्ये लास्ट. पण गाडीवरती जास्त थंडी वाजते म्हणून चालत निघालोय. हुडी आणि आतमध्ये एक टी शर्ट आणि शॉर्ट्स घालून निघालोय. आणि थंडी वाजते आता थोडी थोडी. म्हणजे इथे कसं आहे ना, दिवसा आजकाल 25-26 डिग्री सेल्सिअस चालू आहे आणि रात्रीचं 12-13. मग तेव्हा थंडी वाजते. पळत होतो, दम लागलाय कारण की मला लवकर जायचंय. कारण की सनसेट तर मी नेहमीच बघतो, मला सनराईज बघायचं आहे. सनराईज सुद्धा भरपूर बघितलेत मी. जसं की इंडियाला असताना आमचा मित्र नीरज आम्हाला लोणावळ्याला खास सनराईज बघायला घेऊन जायचा. तो एक लेक होता, जातो विचार करतो सायकलने जाऊ, मजा पण येईल, वेगळा एक्सपिरियन्स. थोडा सायकल्स ठेवलेले असतात पण हे साइन इन वगैरे करून हे चालू शकतो असं काहीतरी. अजूनपर्यंत ट्राय नाही केलंय, करूया. सायकलच्या नादात माझे 10 मिनटं वेस्ट गेले आणि ऑलरेडी उजेड व्हायला चालू झालाय. बघूया, सनराईज दिसला तर ठीक. कोण बोलतं भाई फक्त सनराईज ब्युटिफुल असतात. बघा यार, रिअलमध्ये मजा आहे ना, म्हणजे स्वतःच्या डोळ्यांनी ते मला इथे कॅमेऱ्यामध्ये दाखवता नाही येते, पण खूप जास्त सुंदर आहे. मला जायचं होतं एका दुसऱ्या स्पॉटवरती ॲक्च्युली. ते रिव्हरच्या जवळ होतं, पण तिथपर्यंत जाईपर्यंत मला वाटत नाही माझी एनर्जी टिकेल. सायकलवरून जायचं यार, इझी थोडी आहे. एवढ्यातच दमलो आहे मी. भारी आहे, पण इथपर्यंत तरी आलो. बघू, तरी पण ट्राय करतो मी जायला. पण तोपर्यंत सन येऊन जाईल वरती, काय बघू मग मी. तरी पण जातो, चला थोडंफार निघालोच आहे आता, तर काय जाऊया. अंगातला पूर्ण रस निघाला, पण अजून काय पोचलो नाहीये मी. चाललोय तर शेवटी सायकलवरून उतरलो, आता चालत चाललोय. थोडा ना काय पाण्याची बॉटल आहे माझ्याकडे. इथे कोणतं असं शॉप वगैरे तिथे मी येऊ शकेल काहीच नाहीये. बरं आहे, दमलो बाबा, दमलो. तसं तर मला पण प्रश्न पडलाय की चाललोय एवढी मेहनत करून, पण ती जागा खरंच चांगली असणार आहे की फक्त मी फोटोमध्ये बघितले म्हणून खुश झालो म्हणून चाललोय. सगळी मस्ती बाहेर येते बाकी माझी. नाही बोलता पोचलोय मी इथे. त्याच ब्रिजवर यायचं होतं मला आणि पोचलोय आता इथे. आहे म्हणजे जसं एक्सपेक्ट केलं तसंच आहे. हां, पण मला असं वाटलं की सनराईज मला एकदम प्रॉपर दिसेल, जो म्हणजे रिव्हरच्या साईडने असा थोडा येतात. ते नाही झालं, पण तरी पण सनराईज तर भरपूर चांगला होता. मी व्हिडिओ तो काढले त्याची. आणि रिव्हर नाही बे, इथं गाडी आहे.
या ब्रिजला बघून मला आमच्या इथल्या ऐरोलीच्या ब्रिजची आठवण आली. तसाच आहे जवळपास. खाली जाऊ काय? ते खाली जाऊ शकतो आय गेस. ते शोधायला लागेल कुठून जायचंय. जाऊ की नको जाऊ? मला असं वाटतं जातोच. एवढ्या लांब आलो तर एवढी मेहनत करून. तुम्हाला अंदाजा तरी आहे का मी किती लांबून आलो इथे? माझ्या लोकेशन ते तिथे तुम्हाला रेड कलरचं असं टोक दिसतंय. तो ॲक्च्युली एक चर्च आहे. तो पण माझ्या घरापासून असं नाही म्हणता तरी पण 20 मिनटं तर गाडीनेच आहे. तर मी तिथून असं एवढा आलो आहे. इथे यायचा रस्ता जो दाखवत होतो इथे मॅपवरती, तर मॅपवर हा काहीतरी 23-25 मिनिट्स होतं. तर मी बोललो 23 मिनिट्स ठीक आहे, एवढं काय त्यात, चालवू. आणि मी चालवतो नाही, मी डॉमिनोजची सायकल. आपल्याला काय सवय आपल्याला म्हणजे अर्थ. पण मला हे लक्षात नाही आलं की मी डॉमिनोजची जी सायकल चालवतो ती बॅटरीवाली असते, ती चार्जिंगवाली आहे, इलेक्ट्रिक आहे भाई ती. हा म्हणजे मला माहिती होतं डोक्यात, पण ते तेव्हा मला क्लिक नाही आलं. जोशमध्ये होतो ना की भाई सनराईज बघायचं आहे. तर आलो सायकल घेऊन. सायकल घेतली रेंटेडवाली. आणि आता मला समजते किती त्रासदायक आहे हे. अक्षरशः पाय भरलेत माझे एकदम. असे वर्कआउट केल्यानंतर कसे होतात कडक कडक, कसे झालेत. नको बाबा. तसं माझ्यासारखीच मस्ती अजून कोणाला असेल तर मी लोकेशन टाकतो डिस्क्रिप्शनमध्ये या ब्रिजचं. कोणाला यायचं असेल तर येऊ शकता. चांगलंच आहे, असं नाही की सनराईजलाच, पण मस्त आहे. सनराईजला रेकमेंड करेन, कारण की मला असं वाटतं की सनराईज पण खूप छान आहे. ॲक्च्युली इथले सनसेट काहीतरी चांगलेत, मला खूप जास्त आवडलेत पोलंडमधले सनसेट. हां दमलो आहे खूप जास्त. परत आता घरी पण जायचं आहे. घरी जायचं परत एवढं लांब. इथे येता येतं एवढं फाटून हातात आले. आता परत घरी पण जायचं आहे. घरी जायचं परत माझी 3 वाजता शिफ्ट आहे. तो एक मोठा टास्क आहे. अजून कसं करणार आहे काय माहिती, की मी झोपून जाणार आणि उठणारच नाही, पण जावं तर लागेल. तर अरे 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 तर ब्रिजच्या खाली यायचा रस्ता तर भेटलाय मला फायनली. विचार केला एवढा लांब आलोच आहे, एवढा आता त्रास सहन केलाच आहे मी, तर थोडा अजून सही ठीक आहे ना. इथे थोडी परत रोज रोज येणार आहे. आलो आता, मस्त वाटतंय. बोललो ना, हा ब्रिज मला आपल्या ऐरोलीच्या ब्रिजचीच आठवण करून देतो. ॲक्च्युली तिथे पण असंच आहे. जाऊ. अरे यार इथे ना रस्ता एवढा खडबडीत आहे. चालतंय, हे पण चालवून घेऊया. कडक एक नंबर रे. ओहो सायकल तर मी इथे पार्क केले विलानो एरियामध्ये. इकडे मॅगडी आहे, त्या पेट्रोल पंप आहे. तर पेट्रोल पंपमध्ये जाऊन जरा पाणी वगैरे घेतो. खूप जास्त ताण लागले. जमलं तर मॅगडीमध्ये जाऊन खाईन, पण पहिला पाण्याची सोय करतो. ताण लागले बेकार. आणि बसने जाईन आता पुढे, कारण की इथून पुढे ना परत म्हणजे जो स्लोप मी दाखवला सनराईजच्या वेळी, तर त्या स्लोपवरून मला परत वरती चढायला पण लागेल ना.
हे माझ्या डोक्यात आलं म्हणून मी गाडी पार्क केली तिथे सायकल आणि बोलो इथून पुढे आपण जाऊया बसने. तसं हे दुकान नाही बोलले लोक, स्लॅब बोलतात. पाण्याची बॉटल कुठे ठेवली काय माहिती, बघायला लागेल. इथे प्रत्येक पेट्रोल पंपवरती असं कॅफे सारखं, कॅफे काय इथे सगळ्या गोष्टी भेटतात, जसं की आईस्क्रीम, इथे दारू ठेवले, सर्व प्रकारची बिअर्स आहेत. इथे अजून बिअर आहेत सगळ्या. हे एनर्जी ड्रिंक, हां पाणीमध्ये पण शॉर्ट आहे इथे. हे गॅसवालं आणि निये मला प्रोनाऊन्स नाही करायचे, आणि हे वालं विदाउट गॅसवालं पाणी आहे. सॉरी हे वालं, हां हेच घेऊ ना, हे नाही आपण नेहमी हे पितो, तर ही बॉटल घेतो. आता तिकडे बस स्टॉप आहे, बस स्टॉपवरून घरी जातो गपचूप आणि झोपतो घरी जाऊन. तिकडे तो दिसत असेल बस स्टॉप, बस स्टॉपवर जाईन, बस बघेन, तिथे टाइम टेबल लावलेला असतो साईडला, किंवा आपण गुगल मॅप्सवरती सुद्धा चेक करू शकतो. बस असतात इथे 15 मिनिट्स 10 मिनिट्समध्ये असे असतात. कनेक्टिव्हिटी खूप जास्त चांगली आहे, कनेक्टिव्हिटीचा काहीच इश्यू नाही आहे. म्हणजे तुम्ही कुठे पण कुठून पण कसेही जाऊ शकतात सगळीकडे तुम्हाला पाहिजे तिथे. ती एक खूप चांगली गोष्ट आहे या सिटीची. म्हणजे या सिटीमध्येच, कारण की आम्ही जाकोपानेला गेलेलो तिथे अशी आम्हाला थोडेफार प्रॉब्लेम्स आले, पण एवढे नाही आले जेवढं मी बाकी लोकांकडून ऐकलेलं की जाण्या येण्यासाठी हे प्रॉब्लेम फेस करायला लागतात, बस नाही भेटत, काही जायला भेटत नाही. तर ते सगळं आम्हाला फेस नाही करायला लागलं, ते एक चांगलं होतं. आमचं तरी चांगलंच झालं. तिकडून बस येताना दिसते मला, कदाचित मला ती घेऊन जाईल, पण रेड लाईट लागले, बघतो. बस सुद्धा भेटली. तर फायनली पोचलो मी घरी. जे घर आहे तिथून 2 मिनिटावर चालत चाललोय बस स्टॉपवरून. मी निघालो होतो 5:45 ना, आता 7 वाजायला आलेत. 7ला 5-10 मिनटं आहेत. म्हणजे चांगलं होतं, वेगळा एक्सपिरियन्स. थोडा दमलो पण तेवढंच मजा पण आली मला थोडीफार. एकटा होतो त्यात, एकटा ह्यामुळे एकटा निघालो, कारण एवढ्या सकाळी कोण येणार आहे ना, आणि माझ्यासारखं कोण असणार आहे, कोण जो रात्रभर न झोपून सकाळी चुले भाई की चला जाऊया कुठेतरी. मस्त आहे, पण मजा तर आली. काही असो, तर व्लॉग इथेच एंड करतो, संपवतो व्लॉगला पण, आणि घरी जाऊन झोपतो चांगला. आता भूक लागले. बोलता व्लॉगच्या नादात विचार केला मॅगडी तर गेलोच नाही, चॉकलेट आणि बॉटल घेऊन निघून आलो. चलो बाय, थँक्स फॉर वॉचिंग. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.